नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कामोठे सेक्टर 25 मधील अक्षर टॉवरमधील 14व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही आग एवढी भयानक होती की आगीमुळे 14व्या माळ्यावर आगीने वातावरण गरम झाले होते. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र उंचावर असल्याने अग्निशमन दल पोहोचू शकत नव्हते. मात्र सोसायटीची अग्निशमन यंत्र हे चालू असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना चांगले झाले. जवानांनी खाली पाईप जोडून पाणी वर पोहोचवण्याचे काम केले आणि त्या पाण्याच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग विझवेपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार पनवेल शहर मंडळ अध्यक्ष अनिल भगत यांनी नुकतीच पनवेल मंडळ कार्यकारिणी जाहीर केली होती. यानंतर या कार्यकारिणी अंतर्गत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणी अंतर्गत पहिला मोर्चा अध्यक्षपदी राजश्री वावेकर, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुमित झुंजारराव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी रावसाहेब खरात, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी रामनाथ पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी निसार सय्यद, आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी महेश वाघे, किसान मोर्चा अध्यक्षपदी रुपेश परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. कामगार आघाडीवर मोतीलाल कोळी, जयंत प्रकोष्ठ, राकेश काटेंड, आध्यात्मिक समन्वयक प्रकोष्ठ संदीप लोंढे, सहकार सेल महेंद्र श्रीनिवास गोडबोले, सोशल मीडिया सेल प्रसाद हनुमंते, भटके विमुक्त आघाडी चंद्रकांत शंकर मंजुळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आईलाच मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतही आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात ही घटना घडली असून कामधंदा करत म्हणून तगादा लावणाऱ्या आईचा गळा आवळून तिला ठार तिच्याच मुलाने केले आहे. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 25 ऑक्टोबरला रेवदंडाजवळील नवखार गावात चांगुडा नामदेव खोत या महिलेस तिच्याच मुलगा जयेश खोत याने आई जेवण देत नाही म्हणून तिला मारहाण केली, जाळून टाकले. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील कोपरी येथेही आईची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील आरोपी रूपचांद रहमान शेख याला अटक करण्यात आली आहे. कोपरी गावातील गावदेवी मंदिराजवळ सागर भुईर इमारतीत आरोपी हा आई समवेत राहतो. आरोपी हा कुठलाही कामधंदा करत नसल्याने त्याचे आणि त्याची सलमा उर्फ जहानारा खातून रहमान शेख यांच्यात कायम वादावादी होत होती. रविवारी रात्री ही अशीच वादावादी सुरू असताना रूपचांद शेख आणि आईमध्ये कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून रूपचांद याने घरातील गमछाने आईचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. उरण तालुक्यात नागाव पिरवाडी लगत असलेल्या ONGC केंद्रीय प्रकल्पामधून 8 सप्टेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास ऑइल गळती झाली होती. त्यामुळे तेथील भात शेतीचे आणि ऑइल समुद्रात गेल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होऊन पिरवाडी समुद्रातील मच्छी जीवसृष्टी संपूर्ण नष्ट होऊन मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी राज्याचे मत्स्यमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक लावण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, उरण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन प्रदीप नाखवा, भाजप युवा मोर्चाचे सदस्य सूरज ठवळे, पिरवाडी मच्छीमार कृती समितीचे भूपेश कडू, आशिष काठे, संदेश खरत, संतोष कडू यांच्यासह मच्छीमार आणि शेतकरी उपस्थित होते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी विचारधारा अंगी बाळगणाऱ्या आणि जगातील हिंदूंची सर्वात मोठी तसेच प्रभावशाली संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सुपरिचित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यापैकी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम देशभरात सर्वत्र राबवला जातो. या अंतर्गत उरण तालुक्यात देऊळवाडी शंकर मंदिर येथून पथसंचलन सुरू झाले. गणपती चौक, राजपाल नाका, चारफाटा, कामठा रोड, NI हायस्कूल, स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक आणि शेवटी पुन्हा शंकर मंदिर देऊळवाडी या मार्गाने पथसंचलन झाले. या सर्व स्वयंसेवक यावेळी गणवेशात होते.
पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. देऊळवाडी शंकर मंदिर येथे या पथसंचलनाचा समारोप झाला. मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीच हा या सीझनमध्ये गजबजलेला असतो, परंतु या बीचवर देखील पर्यटकांची वर्दळ फार कमी दिसून येत आहे. ऑक्टोबर महिना संपत असून शेवटच्या रविवारी सुद्धा पर्यटक फार तुरळक असल्याने समुद्रकिनारी फार गर्दी दिसून आली नाही. समुद्रकिनारी गर्दी नसल्याने येथील असंख्य स्टॉल आणि हॉटेल लॉजिंग हा व्यवसाय ठप्प झाला आहे. मुरुड हे पर्यटन केंद्र अलीकडे नावारूपाला येत आहे. मिनी गोवा म्हणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुरुडच्या भूमीला ऐतिहासिक वारसा तसेच सृष्टी सौंदर्याची निसर्गत देणगी प्राप्त आहे. परंतु सध्या पर्यटक गर्दी करत नसल्याने सर्वांचा व्यवसाय मात्र ठप्प झाला आहे. ऑक्टोबरचा पूर्ण महिना पर्यटकांच्या कमी उपस्थितीमुळे समुद्रकिनारी मात्र गर्दीविना दिसत आहेत. सध्या प्रत्येक शाळेत 6माही परीक्षा सुरू आहे. परीक्षेचा हंगाम संपताच पर्यटक पुन्हा गर्दी करतील अशी अपेक्षा येथे व्यक्त केली जात आहे. अनेक गुन्हेगार कारागृहात सजा भोगण्यासाठी येत असतात. अशावेळी रिकाम्या वेळात विचार करून भूतकाळात डोकावून वेळ घालवण्यापेक्षा विनोदी, प्रेरणादायी, आध्यात्मिक साहित्य तसेच कथा, चरित्र यासारखी पुस्तके वाचून प्रेरणा मिळावी आणि याच ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील काही वेळ वाचन व्हावे या हेतूने सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खालापूर कारागृहात विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर पुस्तकांच्या लायब्ररीत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या हस्ते पुस्तकांचे टॉपअप करण्यात आले. तसेच खालापूर तहसील कार्यालय देखील शुभारंभ केलेल्या लायब्ररीत सुद्धा पुस्तकांचे टॉपअप करण्यात आले आहे. आजोबांच्या स्मरणार्थ काही पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या राज देशमुख यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराती, उपाध्यक्षा इशिका शेलार यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे होत आहेत. या अंतर्गत कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या 20 लाख रुपये आमदार निधीतून करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अर्चना पाटील, कुडावे भाजप अध्यक्ष विनायक पाटील, उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, विजय गवंडी, मनोहर भोईर, अविनाश उद्धार, अशोक कोंडिलकर, सखाराम ठाकूर, दत्तात्रय हातमोडे, शरद वांगिलकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तसेच चावणे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सवणे गाव आणि सर्व आदिवासी वाड्यामधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी, आभा कार्ड आणि नवीन रेशन कार्ड बनवण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थींना आभा कार्ड आणि नवीन रेशन कार्ड वाटप करण्यात आले. कासप गावचे चावणे विभागीय माजी अध्यक्ष किरण माळी, चिखलेचे उपसरपंच भानुदास माळी, भाजप कार्यकर्ते भगवान देशमुख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. धनंजय निरगुडा, पूर्वा देशमुख, राजा पवार, चावणे ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाघ, अक्षय देशमुख, सचिन देशमुख, राघव देशमुख, मधुकर वाघ, अजय पवार, नरेश वाघ, कृष्णा कोंडिलकर या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान या शिबिरामध्ये मतदार नोंदणी 70, आभा कार्ड 20, रेशन नवीन वाटप 14, पेरची वाडी 12 रेशन कार्ड धारकांना आधार कार्डची रेशनी कार्डला लिंक करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाकडून भाजप मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा चांगला प्रभाव दिसत होता। त्यांच्या भाषणातून उत्तम मार्गदर्शन तसेच विविध विषयांची आणि प्रकल्पांची माहिती झाली। भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनिल ढवळे, प्रसाद म्हात्रे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पाताळगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने भीतीचे वातावरण असून तालुक्यातील अनेक पेयजल योजना नदीवर असल्याने चिंता वाढली आहे। रविवारी सकाळी तालुक्यातील खोपोली, सावरोली तसेच धामणी परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा खच आढळून आला। अनेक जण मासे गोळा करून नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत काही जागरूक नागरिकांनी समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केले। नदीपात्रात रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्याचा संशय असल्याने तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी तातडीने दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी पाचारण केले। पाताळगंगा नदीत रसायन तसेच मुंगूर तलावातील पाणी विल्हेवाट लावण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू आहे।